नमस्कार. मनोहर कथाप्रेमी चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सुरुवात करूया आपल्या उर्वरित कथेपासून. मनाचा तोल भाग 3. मायाने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाली, बाकी सर्व ठीक आहे मावशी, पण आईंच्या स्वभावामुळे मी खूप दुःखी झाली आहे बघा. रोज त्या काहीतरी बोलतात. मायाचे डोळे भरून आले. हो, मला वाटलंच की तू दीदीचे बोलणे मनावर घेत असशील आणि तिच्याबद्दल विचार करून आतल्या आत कुढत असशील, मावशी गंभीरपणे बोलल्या. मग अचानक त्यांनी विचारलं, ठीक आहे, मला सांग, जेव्हा घरात कचरा असतो तेव्हा तू काय करतेस? त्यांच्या प्रश्नाने माया आश्चर्यचकित झाली. मग म्हणाली, मी झाडूनी साफ करते. आणि तू साफ करून कुठे टाकतेस? डस्टबिनमध्ये. बरं, तू साठवून सुरक्षितपणे तर ठेवत नाहीस ना? मावशींनी आणखी एक प्रश्न विचारला. नाही, कुणी कचऱ्याची इतकी काळजी घेतं का? त्यांच्या प्रश्नावर मायाला आश्चर्य वाटलं. मग तुझ्या सासूबाईसारख्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा कचरा मनात कशाला ठेवते? हे मन, हे शरीर आपलं आहे. ते स्वच्छ आणि टवटवीत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. मग या कर्तव्याकडे तू संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहेस. साठवलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधामुळे तुझे शरीर आणि मन आजारी बनत आहे असं मला वाटतं. टेबलावर ठेवलेल्या औषधाकडे बघत मावशी म्हणाल्या. मायाचे नक्षीकाम करणारे हात थांबले. मग काय करू मावशी? त्या मोठ्या आहेत. त्यांना उलट उत्तर द्यावंसं वाटत नाही आणि विसरूही शकत नाही. मग त्या कचऱ्याच्या दुर्गंधाने तू तुझं सारं आयुष्य जहर करशील. लक्षात ठेव, तुझं मन आणि जीवन विषारी झाल्यामुळे समीर आणि मुलांवरही त्याचा परिणाम होईल. अशावेळी रोजच्या रोज कचरा साफ करणं चांगलं. सुई धाग्यात टाकत मावशी म्हणाल्या. मग या समस्येवर उपाय काय? माया उदास बघत बोलली. डस्टबिन. मावशी म्हणाल्या. डस्टबिन? मला समजलं नाही. माया गोंधळून गेली. हो, ज्याप्रमाणे आपण घरातील कचरा फेकण्यासाठी डस्टबिन ठेवतो, त्याचप्रमाणे मन स्वच्छ ठेवण्यासाठी मनाच्या एका कोपऱ्यात डस्टबिन ठेवला पाहिजे. लोकांच्या शिव्या, टोमणे, नकारात्मक कमेंट्स याचा कचरा तुमच्या मनात जमा करण्यात अर्थ नाही. जीवनात ओझं होईल. तो कसा ताबडतोब उचलून त्या डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे. मावशीने समजावले. माया थांबली आणि विचार करू लागली. याने खरंच टेन्शन कमी होईल का? तिच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकू लागला. बघ, नुसत्या कल्पनेनेच तुझ्या चेहऱ्यावर तेज आलं, प्रकाश आला आणि हसू आलं. या कल्पनेच्या झाडूने कचरा स्वच्छ कर. बघ, तू कचरा साफ होताच नैराश्य आणि तुझी होणारी घुसमट लगेच नाहीशी होईल. आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आपल्या इच्छेनुसार नसतो. मग आपण किती दिवस भांडत बसायचं किंवा स्वतःचं आयुष्य खराब करून राहायचं? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये डस्टबिन ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला नको असलेल्या गोष्टींपासून मुक्ती मिळेल व नातेसंबंध आणि आयुष्यही सुरळीत चालेल. अरे वा मावशी, आयुष्यात शांतता राखण्यासाठी तुम्ही किती छान उपाय सुचवला आहे. माया मोकळेपणानं हसली. मग आज तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक सुंदर डस्टबिन ठेव. त्यातच वाईट गोष्टींचा कचरा टाक आणि चांगल्या विचाराने पुढे जा. मावशी मोकळ्या मनानं हसल्या. आणि हो, पुढच्या वेळी जेव्हा मी इथे येईल तेव्हा मला औषधांचा बॉक्स दिसता कामा नये.
आणि मला तीच जुनी आनंदी गोड माया परत मिळावी. नक्की मावशी, माया आपुलकीने आदरणीय स्वरात म्हणाली. 4 दिवसात मायाचा चेहरा उजळला. मावशी मायाकडे अर्थपूर्ण नजरेने बघायची आणि माया लगेच हसायची. मायाला पूर्वीसारखं आनंदी पाहून समीरही आनंदी झाला. मावशी निघाल्यावर माया त्यांच्या पाया पडली. आशीर्वाद देताना मावशी म्हणाल्या, आता माझ्या या आनंदी तणावमुक्त मायाला कधीच हरवू नको आणि कचरा डस्टबिनमध्ये टाकायला विसरू नकोस. मावशी, मी कधीच विसरणार नाही. आता तो डस्टबिन कायमचा ठेवण्यात आला आहे. मावशी, हा डस्टबिन कायमचा ठेवण्यात आला आहे. काय म्हणताय तुम्ही दोघं? काय म्हणतायत तुम्ही दोघं? सासूबाईंनी विचारलं. त्यावर मावशी म्हणाल्या, काही नाही ग, हे आमच्यातील एक परस्पर गुपित आहे. असं म्हणत मावशींनी सर्वांचा निरोप घेतला व गाडीत बसल्या आणि माया गाणे गुणगुणत घरात गेली. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.